हे घर आले आणि दोघं आणि सोनचाफ्याची फुलं. नमस्कार, मयुरी रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. गणेश चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पा बसतात त्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर त्या दिवशी सकाळी मी मोदक बनवत होती. दादाकडे जायचं होतं. यावर्षी पहिला गणपती दादाचा गेला. आमचे बाजूवाल्यांचे पण 2 गणपती होते. बाजूला आमच्या 2 गणपती बसतात. परत वरती 4थ्या माळ्यावर पण गणपती बसतात. तर तिथे पण प्रसाद द्यायचा होता. दादाचे इथे 21 मोदक दिले, बाजूवाल्यांचे इथे दिले, मुलाच्या मित्राकडे गणपती होता तिथे पण मोदक दिले. आणि अशा प्रकारे उकडीचे मोदक केलेले आहेत. पारंपरिक पद्धतीने हळदीचं पान घालून केलेलं आहे. आणि कळे एवढ्या बारीक अशा बोलतात ना तशा येत नाही, प्रयत्न चालू आहेत. होतील नक्की तसे एकदम बारीक अशा कळ्या पाडायला. तर अशा पद्धतीने मी हे कळ्या पाडून घेत आहे मोदकाचे. 11 पाकळ्या तर होतातच, 11 पाकळ्यांचे मोदक होतातच. तर ते मोदक अशा प्रकारे मी केलेले आहेत. आणि पुढे त्यानंतर मी दादाकडे गेलेली. आमच्या बाजूच्या गणपती आहे तिथे आरती वगैरे झाली. त्यानंतर मग घरातलं सर्व आवरून दादाच्या इथे जाऊन दादाच्या इथल्या गणपतीच्या पाया पडले. दादाच्या इथे 21 मोदक दिले आणि तिथे दादाच्या इथे जेवून नंतर मग आम्ही गेलो गावी निघालो आम्ही. आणि अशा प्रकारे हळदीच्या पानामध्ये मी मोदक शिजून घेत आहे. भरपूर म्हणजे जवळपास मी 42 ते 43 मोदक केलेले आणि सर्व मोदक तिथेच संपले. पनवेललाच एक सुद्धा मोदक भेटला नाही. घरी गणपती देवाला नैवेद्य दाखवला. परत बाजूवाल्यांच्या इथे म्हणजे 4-5 जणांना एवढे सर्व मोदक पुरले. त्याच्यामध्येच आनंद. आणि वरून मस्त असे केशर घातलेले आहे. छान असे मोदक तयार झालेत. आणि आता तुम्हाला पुढे मी दादाचा गणपती दाखवते. बाजूवाल्यांच्या गणपतीचा फोटो घ्यायचा राहिला तर तो मी पुढे तुम्हाला दाखवीन. आणि इथे अशा प्रकारे हे मोदक आणि करंजी पण बनवले त्याबरोबर. तर या वर्षीचा दादाचा गणपती असा आहे, छान असा. आणि डेकोरेशन वगैरे मस्त केलेले. इथे काकीने पण मोदक बनवलेले. तिथे काकीने पुरणपोळी, कटाची आमटी, भात, पापड, भजी हे सर्व काकीने जेवण बनवलेलं म्हणजे वहिनीने. हे बघा छान असा गणपती आहे, एकदम मस्त गणपती आहे. आणि इथून आता आम्ही 4:30 वाजता आम्ही निघालोय पनवेलवरून गावी येण्यासाठी. आणि आम्हाला वाजलेले आहेत 7:30 ते 8 वाजलेले आहेत, कारण मध्ये आम्ही चहा पिण्यासाठी थांबलेलो. आणि भरपूर असा पाऊस येत होता. आणि फायनली आम्ही आमच्या घरी पोहोचलेलो आहे गावी म्हणजे. आणि त्यानंतर आम्ही ऋषीची भाजी साफ करण्यासाठी वरती गेलेलो. ती सुजितची होती ना, ती आता घालीत नाही कोण काय नाही. आणि इथे आमचा शेडगे फॅमिलीचा म्हणजे शेडगे भाऊकीचा गणपती छान असा विराजमान झालेले आहेत हे गणपती बाप्पा. आणि मस्त सजावट वगैरे केलेली आहे. हे बघा, आम्हाला आरतीला जमलं नाही यायला कारण उशीर झाला आम्हाला, 8:30 वाजले येईपर्यंत. म्हणून तर आम्ही आत्ता दर्शन घेतलं. आणि ऋषीची भाजी साफ करायचं पुढं चाललेलं आहे. भेंडी, कारली, पडवळ, मिरची, खोबरं चिरून ठेवलेलं चटणीसाठी उद्याच्या. आणि इथे पडवळ पण आणलेलं आहे बघा. इथे रितू, गुड्डी, काकी, पुतणी आम्ही सर्व इथे भाज्या साफ करत होतो. आणि इथे बच्चा आहे, अमृता. आणि इकडे सर्व भाज्या साफ करून झाल्यात तर इथे पिशवीमध्ये भरून ठेवलेल्या आहेत. आणि ते आंटीला बोलली का फ्रीजमध्ये ठेवून द्या. भाज्या साफ करून झाल्यानंतर आम्ही परत थोडा वेळ बसलेलो. आणि इथे आवळ्या पवळ्याची भाजी साफ करत होते. मी बोलली कुठे गेली काही. भेंडीची भाजी झाली, भोपळ्याची भाजी झाली, खोबरं हे गेलंय गे. लाईट आली काय. तू आज शर्ट घातले चक्क. चटणी बनवायची असेल ना, मग घेऊ का चटणी वाटून. मिक्सर मिरच्या चिरून ठेवल्यात. पडवळची भाजी झाली, चटणी झाली, पडवळची भाजी. आणि इथं भेंडीची भाजी, इथं भोपळ्याची भाजी झाली, दही आहे इथं. आणि इथं कारल्याची भाजी शिजते चुलीवरती. आणि मला इकडे बसवलेली आहे. मी इथं बसले, बाहेर गरगाट साफ करते. भात झालाय आणि भाकरी अजून करायची. तर इथे हे झालं, कारल्याची भाजी झाली का इकडे गरगाट शिजायला ठेवणार, दुसऱ्या घरी भाकरी करायला घेणार. आणि हा पाठीमागचा आमचे इथे विहीर आहे, इथे दिसत असं ही विहीर आहे. इथे विहीर आहे. आणि पाठीमागं पेरू, हळदीची पानं, हळद बघा किती किती. ही बघा हळदीची पानं.
मुंबईला विकायला बसतात. आणि सुरण बघा, हा सुरणाचा कांदा आहे एवढा, हा इथे सुरण आहे. आकाडा आणि ह्याची अशी पुरचुंडी करायची आणि वरती नदीवर जाताना आंघोळ करताना ना तोंडात घ्यायचं आणि हे करायचं. आणि हे आकाडीची पानं आणि बघा ही पानं गोल करायचं आणि ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. चालू केलास का सांग. भाकरी किती झाल्यात? 20 जणांच्या भाकरी करायच्या. प्रत्येकाला 2-2 भाकरी म्हणजे 40 भाकरी करायचे. तिकडं 5च भाकरी झालेत आणि इकडे आमचे झालेत किती झाले? कशाला 5 वाजतेत लगेच होईल. काकीची इथं बडबड झाले चालू मध्ये लुडबुड काकीची. आणि इथं भाकरी करायची, चूल पेटते इकडे. संस्कृतीची मम्मी फुकणीने फुकते आणि इकडं ह्या केळीच्या पानामध्ये टोपल्यामध्ये भाकरी झाल्यात बघा. ह्या घे काय घे हो, असं लाव. पीठ दे तो इकडं. तिकडे त्या चुलीवरती किती झालेत, कमी केलेत तिकडं. त्यांच्या पाठीमागनं बसले तरी पण 2-2 टाक. 2-2 सगळ्यांच्या लावून घ्या. आता मी सध्या असे लावले. फोटो काढते काकीची काय बघा, फोटो काढायची. फोटो काढते नाही. आणि वरती जायचंय, आंघोळीला जायचंय काड्यावरती. 1:30 वाजलाय. चुलीचं चटकं बसते. तापलं इथं तरी नशी हवा येते आणि इकडनं धूर येतोय असा. रोले हे झाले घ्या. जास्त पातळ केली तर मग हे नाही होईल. इथं आरतीचं ताट तयार झालेलं आहे. इकडे यांनी भाकरी केलेली आहे तिथं आणि इकडे सगळ्या भाज्या तयार करून ठेवलेल्या आहेत. गरकट शिजायला टाकलाय आणि काय कवल्या पावल्याची भाजी केली. आणि इथं जावा भांडतेत मशिरीवरना मशिरी वाजते तिथं. आणि ती भाकरी का तिथं ठेवल्या, कच्ची आहे गे. गरगट झालंय. इकडे भांडी पडलेत सगळी. आंघोळी करायला चाललेत सगळेजणी. आरतीचं ताट घेतलंय आम्ही इकडं. माझी सिंगल वाली घेतली पुडी, सिंगल पुडी घेतली. धबधबा बघा कसला दिसते. कोण बसलाय काय बघू तिकडं. हा 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 आवाज बघ पाण्याचा काय येते. यावर्षी भरपूर पाणी आहे तरी. हे काट आहेत. पाणी भरपूर आहे यावर्षी. बघ एक हे करायला झालं असतं. आता गुड्डीला घेतले पुढं. आता जेंट्स कोणत्या पुरुषाचा म्हणजे कोणत्या माणसाचं तोंड नाही बघायचं आंघोळ केल्यानंतर. आता घरी जाऊन साड्या बदलणार, देवाची पूजा करणार, देवाला नैवेद्य दाखवणार, ज्या काही भाज्या बनवलेल्या आहेत त्या, आणि नंतर जेवणार. जेवपर्यंत 4:30 वाजतात दरवर्षी. तरी रात्री
भाज्या वगैरे साफ करून ठेवलेल्या, तरी पण उशीर झाला. 50 भाकऱ्या घातलेल्या आहेत आणि टोटल 20 जण आहेत. 17 बायका आहेत आणि बाकीची पोरांना धरलेत. संस्कृत बुरका घ्या बुरका. गुड्डी पुढे चाल. या माळ्याला काय बोलतात सांगा संस्कृतीची मम्मी? या माळ्याला काय बोलतात? बुरक्याला टाइम आहे अजून. अजून कुठं माणसं दिसतात? चाप्याची होळ. चाप्याच्या होळीवर आलोय. असं तोंडावर घ्यायचा. अमृत दाखव इकडं. वाढायला घ्या लगेच. इथं देवाला निवद दाखवलेला आहे. आता सगळेजण आरती करतात. नंबर लावले आरती करायसाठी आणि इथं देवाला पण निवद ठेवलेला आहे. आता बघा कशा सगळं दिसतात. टॉवेल तर सोडायचा, सांगायचा ना मला. आवाज गप सगळ्यांचा. सोडून झाल्याने मी आलेली आहे पुढे. अजून बायकांची भांडी वगैरे घासायचे. मी आले कारण पप्पा आलेत सूप घेऊन, म्हणून तर मी बोलली जाते पुढं. आणि इकडं बघा नजारा, सर्व हिरवाईने नटलेला निसर्ग आणि आमचं घर इकडं. आणि इथे मी रात्रीसाठी गणपती बाप्पाला आरती होते तेव्हा मी लापसी बनवलेली सासरे. आणि नंतर मग रात्री परत जागरण करण्यासाठी आम्ही इकडे सर्व जमलेलो. 12 वाजेपर्यंत जागलेलेत. आणि त्यानंतर पुढे काही फोटो अटॅच केलेले आहेत. जर तुम्हाला आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सर्वांचा उपास होता ऋषीचा, त्यामुळे सर्वजण चिप्स खात होते. आणि इथे ऋषीची भाजी वगैरे सर्व जे फोटो काढलेले आहेत तर ते पुढे अटॅच केलेले आहेत. तुम्हाला जर हे ऋषी पंचमीची आणि गणपतीची आमची जर छोटीशी व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. खात राहा आणि मस्त राहा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.